दिवसभरामध्ये आपण जे कर्म करतो हे आपल्याला आत्मिक स्मृतीमध्ये राहून करायचंय, परमात्म्याच्या आठवणीमध्ये करायचंय आणि दिवसभरचा आपला जो आहार आहे तो पण आपल्याला शुद्ध सात्विक घ्यायचा आहे. आणि दिवसभरच्या कर्मामध्ये मध्ये मध्ये आपल्याला थोडासा वेळ काढून राजयोगाचा अभ्यासही करायचा आहे. ओके. म्हणजे आपण सकाळी तर केलेला आहे. हा राजयोगाचा अभ्यास म्हणजे जसं की आपण आपल्या बॅटरीला चार्ज करतो. ओके. जसं आपण सकाळी आपला मोबाईल दिवसभरासाठी चार्ज करून घेतो आणि दिवसभर त्याला वापरत असतो, तसं आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये जे राजयोगाचा अभ्यास करतो म्हणजे आपण आपली बॅटरी चार्ज केली. पण बऱ्याच वेळा जर आपण दिवसभर या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं है ना, तर मग हळूहळू आपली बॅटरी डिस्चार्ज होत जाते. म्हणजे पुन्हा थकवा, उदासी, आळस, नाराजी हे येऊ शकतं. म्हणून दिवसभरात सुद्धा मध्ये मध्ये वेळ काढून आपण अभ्यास करू शकतो. ओके. याला आम्ही ब्रह्माकुमारीज मध्ये ट्रॅफिक कंट्रोल असं म्हणतो. ओके. म्हणजे जसं रस्त्यावर गाड्यांची ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या गाड्या असतात, त्यांना कंट्रोल करण्यासाठी ठराविक अंतरावर सिग्नल्स असतात. राईट. तसं आपल्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळे विचार सतत येत असतात. तर ते विचार ट्रॅफिक जाम होत आहे. हा, बऱ्याच वेळा ते ट्रॅफिक जाम झाल्यामुळे व्यक्ती डोक्याला हात लावून बसतो. बरोबर आहे. तर ते जे विचारांचं ट्रॅफिक आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने आपण जर मनासाठी हा ट्रॅफिक कंट्रोलचा अभ्यास केला, ओके, म्हणजे समजा दर तासाला 1 मिनिटासाठी आपण आपल्या विचारांना स्टॉप केलं, जे पण काही काम करत आहोत, अगदी अत्यावश्यक काम जे आपण थांबवू शकत नाही अशी काही कामं सोडली, तर बरीच कामं अशी असतात की 1 मिनिटाचा ब्रेक आपण त्यात घेऊ शकतो आरामात. तर त्या 1 मिनिटामध्ये आपण जे काम करतोय ते तिथेच सोडलं, जिथं आहोत तिथंच आपण 1 मिनिटासाठी स्वतःला जर या भौतिक जगापासून पूर्णपणे अलिप्त केलं आणि जसं आपण राजयोगाच्या अभ्यासामध्ये आपलं मन आत्म्यामध्ये एकाग्र करतो, परमात्म्यामध्ये एकाग्र करतो, तर 1 मिनिटासाठी जर हा आपण अभ्यास केला तर या बाहेरच्या जगापासून आपण डिटॅच झाल्यामुळं आपली बॅटरी चार्ज व्हायला लागते. ओके. कारण जेवढा आपण या भौतिक जगाशी कनेक्टेड असतो तेवढी आपली एनर्जी यूज होत राहते आणि त्या 1 मिनिटामध्ये आपण डिस्कनेक्ट होतो, तर त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला खूप फायदा होतो. ओके. जरी 1 मिनिटामध्ये तुम्ही म्हणतायत, पण जे न्यू बिगिनर्स आहेत ज्यांनी सुरू केलंय त्यांना 1 मिनिटामध्ये नाही कॉन्सन्ट्रेशन करता येणार, पण तरी 1 मिनिट शांत जरी राहिले तरी एक नवीन एनर्जी येऊ शकते. हो, त्या हळूहळू प्रॅक्टिसनी होईल पुढं, पण सुरुवातीला 1 मिनिटामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकणार. आय थिंक सो. ऍक्च्युली त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला कुठल्याही एका विचारामध्ये आपल्या मनाला एकाग्र करायचंय. ओके. जसं आपण बरेच स्वमान पण बघितले, मी शांत स्वरूप आत्मा आहे, शांतीचे सागर परमात्म्याची मी संतान आहे. या एकच विचारामध्ये मी स्वतःला एकाग्र केलं 1 मिनिटासाठी. असा कुठलाही एक विचार आपण घेऊ शकतो प्रत्येक वेळेला आणि आपल्याला सकाळी सकाळी मुरलीमधून तर अनेक सकारात्मक विचारांचा खजाना मिळालेला असतो. त्यामुळे आपल्यासाठी हे सहज होतं की कुठल्या विचारामध्ये मला एकाग्र व्हायचंय, तर तो एकच विचार 1 दिवसासाठी पूर्ण ठेवला तर तसं चालतं की आपण एकच विचार परफेक्ट प्रॅक्टिस होऊन जाईल. हा, एकच विचार आपण दिवसभरासाठी पण करू शकतो किंवा आपण वेळेनुसार काळानुसार आता कुठल्या विचाराची गरज आहे तो विचार पण घेऊ शकतो. जसं की आता मी 1 मिनिटासाठी अभ्यास करणार आहे, पण याच्यानंतर माझं जे काम आहे त्याच्यात मला थोडीशी कॉन्फिडन्सची गरज आहे, तर मी या 1 मिनिटामध्ये समजा अभ्यास केला, मी एक शक्तिशाली आत्मा आहे, सर्व शक्तिवान परमात्म्याची संतान आहे, तर मग तो कॉन्फिडन्स मला मिळतो. किंवा समजा आताच्या या मागच्या 1 तासामध्ये खूप एक्झर्शन झालेलं आहे, मी रिलॅक्स आहे, तर मी शांत स्वरूप आत्मा आहे. म्हणजे तुम्ही वेळेनुसार पण अभ्यास करू शकता, ज्या वेळेला ज्या गुणाची गरज आहे त्यानुसार. जसं वर्कलोड आहे, जशी परिस्थिती आहे त्यानुसार आपण तो अभ्यास करू शकतो. हो, आणि पुन्हा ती एनर्जी मिळते. हा, त्या 1 मिनिटाच्या अभ्यासाचे आपल्याला खूप फायदे होतात. ओके. आणि हे इझी आहे दीदी, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जसं समजा नाही सकाळी उठणं झालं, फ्रँकली स्पीकिंग कोणाला नाही उठणं झालं, तर हे 1 मिनिटाचे अभ्यास तर नक्कीच करू शकतो. हो, कारण कधी कधी आपण बघतो की 5 मिनिट सुद्धा आपलं मन एकाग्र नाही होत, मग 10 मिनिट अर्धा तास तर लांबची गोष्ट आहे, पण 1 मिनिटासाठी तर आपण नक्की करू शकतो. ऍटलिस्ट त्याची एक्सपिरियन्स नाही करता आलं सुरुवातीला, रिपिटेशन जरी केलं तरी हळूहळू ते
व्हायला लागेल, अनुभव येत आहे, हो व्हायला सुरुवात होईल. हो. सुरुवातीला आपण रिपिटेशननी त्याची सुरुवात करू शकतो आणि प्रयत्न करायचा की ते रिपीट करता करता मला त्या इमोशन्सना पण फील करायचंय. ओके तर मग ते अगदी आतपर्यंत आपण त्याच्यामध्ये परफेक्ट बनवू शकतो. ओके. तर हा 1-1 तासाचा जो आपण अभ्यास आहे, प्रत्येक तासानंतर 1 मिनिटाचा ब्रेक घेण्याचा, याच्यामुळे काय होतं, आपण खूप वेळा बघतो की आपण बसतो ध्यान करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी बसतो, प्रार्थनेसाठी बसतो, मंदिरात जातो, पण ती 10 मिनिटं आपलं मन त्या ईश्वरामध्ये एकाग्र नाही होत. बरोबर. त्या 10 मिनिटामध्ये पण इकडचे तिकडचे विचार येऊन जातात. तर त्याचं कारण एक महत्वाचं जे आहे, जसं लहान मुलं आहे, त्या लहान मुलाला जर बसायची सवय नसेल एका ठिकाणी, सारखं इकडून तिकडून ते पळापळ करत असेल आणि तुम्ही त्याला बस म्हणून सांगितलं, तर ते 1 मिनिट सुद्धा हार्डली बसेल किंवा बसू शकणारच नाही, पुन्हा उठून पळावं लागेल. कंटिन्युअस केव्हा उठायचं ही अटेन्शन असेल त्याला. तर तसं आपलं मन सुद्धा त्या लहान बाळासारखं आहे. म्हणजे त्या बाळासारखं जर मन सुद्धा आपलं सतत इकडे तिकडे पळत राहते दिवसभर, त्याला एका ठिकाणी बसण्याची, स्थिर होण्याची, थांबण्याची सवय नाहीये. आणि मग तुम्ही ॲट द एंड ऑफ डे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बसून जर मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचं मन शांत नाही राहणार, कारण त्याला सवय नाहीये. बरोबर आहे. मग हे 1-1 मिनिट त्याला आपण शांत बसण्याची जी सवय लावतोय, याच्यामुळे काय होतं, तर जेव्हा तुम्हाला या प्रॅक्टिसमुळे कंटिन्युअसपणे जेव्हा बसायचं आहे, तेव्हाच तुमचं मन एकाग्र होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरा याचा फायदा असा होतो की आता मागच्या 1 तासामध्ये आपली जी एनर्जी यूज झालेली आहे, ती आपण त्या 1 मिनिटामध्ये पुन्हा चार्ज केलेली आहे. ओके. मग जसं की समजा जेव्हा पण चान्स मिळतो, आपण थोडं मोबाईल चार्जिंगला लावत राहिलो, तर संध्याकाळपर्यंत सुद्धा आपला मोबाईल चार्जच असतो. बरोबर आहे. तसं प्रत्येक तासाला 1-1 मिनिट पण आपण ही चार्जिंग प्रोसेस करत राहिलो, तर आपण संध्याकाळपर्यंत सुद्धा फुल चार्ज असू, एनर्जेटिक असू. राईट. तर हा पण त्याचा दुसरा फायदा आपल्याला होतो. आणि म्हणजे मनाला एक प्रकारे आपण ट्रेनिंग देतो या अभ्यासात, आणि आपली बॅटरी पण चार्ज होत जाते.